काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठा, कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही. आणि आता आम्ही पण बघू ना कसं समोर यायचं. हे बघा, हे दुकानं बंद करून ही नाटकं महाराष्ट्रात नाही चालणार. आणि चुकीची असू तर समोर माफी मागायची पण आमची तयारी आहे. पण तुम्ही जर नाटकं करणार असाल तर त्या नाटकाला अशा प्रकारे महाराष्ट्र सैनिक मनसेच्या स्टाईलमध्ये उत्तर देईल. ही नाटकं करू नका. भारतीय जनता पक्षाला माझी विनंती आहे, हे नाटकाचे धंदे बंद करा. आता ही नौटंकी करू नका आमच्यासमोर. तुम्ही जर ही नौटंकी करणार असाल तर आमचाही मोर्चा निघेल. इथल्या आगरी कोळी समाजाला घेऊन आम्ही पण एवढा मोठा मोर्चा काढू ना की मग व्यापारी आणि बाकीच्या गोष्टी बाजूला राहतील. भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणूस असं युद्ध आम्ही इथे लावल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्ष हा काही मराठी माणसाच्या विरोधातच आहे का? त्या नरेंद्र मेहताला सत्ताधारी पक्षांनी मतदान नाही केलंय का? पहिला ट्विट हे नरेंद्र मेहतानी केलं, तेवढाच व्हिडिओ आज सगळ्या चॅनलला व्हिडिओ कोणी पाठवला? यांनीच पाठवलाय. कारण हा भारतीय जनता पक्ष हे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या विरोधात काम करतोय. भारतीय जनता पक्षाचा हा आंदोलन आहे. भारतीय जनता पक्षाचे इथले जी काही लोक आहेत की त्यांनी हा काढलेला मोर्चा, ह्यांचे काल सगळ्या व्यापाऱ्यांना कॉल गेले, बळजबरी बंद करा, मनसेची गुंडागिरी खपवणार नाही, हे सगळं करण्यात इथल्या आमदाराचा हात खूप मोठा आहे. आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. मराठी माणसाच्या विरोधात हे लोक सतत अशाच प्रकारची भूमिका घेत असतात. यांचं एक वोट बँक सिक्युअर्ड करण्यासाठी. खरं तर ती जी घटना आहे, तो जो व्हिडिओ आहे, तो 40 सेकंदाचा व्हिडिओ सगळीकडे पसरवला जातोय. त्याच्या आधी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्या गोष्टी कधीही कोणीही समोर आणलेल्या नाही. 11 वर्षाच्या जैन मुलासाठी मनसेनेच आंदोलन केलंय. मग त्यावेळेला आम्ही मराठी म्हणून हे केलं का की हा जैन समाजाचा आहे म्हणून आम्ही त्याच्या हे नाही केलं? त्या जैन कुटुंबाच्या पाठी आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक खंबी उभे राहिले आणि गुन्हा दाखल करून घेतला. ते नाही तुमच्या मोर्चात आलं. मराठी जैन समाजाच्या एका मुलासाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता. माझं मत आहे की ह्या सगळ्या गोष्टी पण आम्ही करतो ना, ते का नाही लोकांसमोर तुम्ही आणतात? अहो, त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केल्याच्या नंतरच हा सगळीकडे व्हायरल झालाय. आणि तो जो व्हिडिओ त्यांनी टाकला ना, तो मराठी माणसाच्या रागापोटी टाकलाय त्यांनी. आता मी ठाण्याचा पण व्हिडिओ टाकावा. ठाण्यात एका मराठी माणसाला 8-10 व्यापाऱ्यांनी मिळून मारलाय, तो व्हिडिओ पण टाकावा त्यांनी. पण तिथे फायदा नाहीये ना, तिथे मतं नाही ना येणार ठाण्यातनं मीरा भाईंदरला, तर तो ते कामं नाही करणार. आणि आजचं जे आंदोलन आहे त्याला नरेंद्र मेहता आणि भारतीय जनता पक्षाचे लोक काल सगळ्यांना फोन करत होते. आत्ताही जर मी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पक्षाचे किती लोक त्यात उपस्थित होते ते दाखवतोय. मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो. हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत. आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय. आता एवढंच आहे ना, एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना, एका व्यापाऱ्याला मारलं. हे 5-10 व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे. एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय. हा ठाण्यातला, हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला, हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे. एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात. मग आम्ही या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का? झालं असं होतं की ज्या दिवशी GR रद्द झाला त्यावेळेला आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे ढोल वगैरे वाजवून त्याचं स्वागत करत होते. आणि त्यावेळेला आमचा एक पदाधिकारी त्या दुकानात गेला आणि तिथून त्यांनी मिठाई घेतली, पेढे घेतले, तिथल्या आजूबाजूला सगळ्यांना वाटले, त्याला पण दिला. तर त्याने त्या माणसाने विचारलं किस चीज का सेलिब्रेशन चालू आहे? त्यांनी सांगितलं की तो GR रद्द झाला आहे त्याचा सेलिब्रेशन चालू आहे. तो बोलतो लेकिन इधर तो हिंदी चलता है. मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं आप कहाँ रहते हो? तर तो बोला महाराष्ट्र में रहते. तो महाराष्ट्र की भाषा कोणती आहे? ज्या वेळेला महाराष्ट्राची भाषा त्याला मराठी माहीत नाही ना, तेव्हा महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला त्याला प्रसाद आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितलात का? त्या माणसाचा ॲटिट्यूड बघितल्याच्या नंतर त्याला मारायलाच पाहिजे अशा प्रकारचं ॲटिट्यूड त्याचं तिथे होतं. आणि याचा आणि मारवाडी समाजाचा काही विषय नाही आहे. त्याला जर महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिल्याच्या नंतर, करोडो रुपयाची दुकानं घेतल्याच्या नंतर त्याला माहीत नाही महाराष्ट्राची भाषा कोणती आहे. आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करणार की आम्ही काय बोलायचं नाही, तोंडावर पट्टी लावून बसायची? जर आम्ही त्यांना विचारतोय की महाराष्ट्रात सुरुवात कोणी केली? त्यांनी केली ना. सेलिब्रेशन कसलं झालं पहिला प्रश्न आम्ही विचारायला गेलो होतो का तू काय बोलणार आहेस? या सगळ्याची सुरुवात त्या माणसाने केली होती. आणि त्याच्यानंतर जर आम्हाला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची भाषा हिंदी आहे सांगणार असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचं उत्तर येणार आहे.